नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? वेदना हा शब्द जरी लहान असला तरी थेट काळजावर घाव घालतो की बहुना मनाला जखमी करतो. वेदना फक्त जखमच नाही तर रडकुंडीलाही आणते. म्हणजे कुणाचाही मन समजून न घेता क्षणात डोळ्यातून अश्रू यावीत इतकी तीव्रता या वेदनेत असते. आणि या अशा वेदना प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. प्रत्येक स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंती कोणीही असू देत, प्रत्येकाच्या वाटेला वेदना असतातच. जन्माला आल्यापासून तर मरणापर्यंत या वेदना भोगाव्या लागतात. वेदनापासून कोणीही सुटत नाही किंवा पळवाट काढू शकत नाही. पडून पडून जाणार तरी कुठे? शेवटी माणसाच्या आयुष्याची सुरुवात जेथून सुरू होते तिथेच पुन्हा येऊन या वेदना स्वीकाराया लागतात. थोडक्यात सांगायचं झालं तर दुःखाच्या साथीदार म्हणजेच वेदना. बरं, या वेदना काही कुठे घ्यायला जाव्या लागत नाही. काहींना काही कारणास्तव या वेदना माणसाच्या वाटेला येतच असतात. फक्त त्या वेदना कशा हाताळायचा हे ज्याला त्याला ठरवायचं असतं. या जगात वेदना विरहित तरी आहे का कुणी? शोधूनही सापडणार नाही. कितीही दूर राहायचं ठरवलं तरी या वेदना काही पिछा सोडत नाही. सातत्याने त्याचा पाठलाग सुरूच असतो. सुख, दुःख, आनंद यांचे भाव लगेच चेहऱ्यावर उमटतात. पण वेदनांचं तसं नाही ना. या माणसाला आतल्या आत जाळलं असतात, घुटमळवत असतात. जीव अगदी कासावीस म्हटलं तर मेटाकुटीला आणतो. काय करावं काहीच सुचत नाही. कोणाला सांगावं काही समजत नाही. कशातच मन लागत नाही. सतत काळजी वाटते. कसं होईल, काय होईल? या वेदनेच्या विवंचनेतून कशी सुटका होईल याच चिंतेत अर्धवेळा होतो. या वेदनाच्या फास गळ्याशी अशा काही आवडला जातो की यातून सोडवायला शेजार पाजार जाऊच द्या हो. आपल्या जवळचा माणूसही त्यावेळी आपल्या सोबत नसतो. दुरून डोंगर साजरे याच भूमिकेत तो स्थितबद्ध असतो. अहो, पाठीवर सहानुभूतीचा हात ठेवायलाही खूप विचार करतात. आणि अशी वेदना पुरुषांनाच मात्र जास्त चढतात. कारण सहनशीलतेचा पुतळा म्हणजे पुरुष. अर्थात पुरुषातकीच सहनशीलता या जगाच्या पाठीवर शोधूनही सापडणार नाही. वेदनेचा जराही त्रास बायकांना झाला की त्या रडून मोकळ्या होतात. पण पुरुषांचं काय ते कोणालाही सांगू शकत नाही. पुरुषाला समजून घेणे आजतागायत कोणालाही जमलेलं नाही. एवढी सहन करण्याची ताकद फक्त पुरुषांमध्येच असते. तो कुठेतरी एकांतात जाऊन रडून घेईल, पण कोणाला सांगणार नाही. कारण आपल्या माणसांच्या हसऱ्या चेहऱ्यावर स्वतःचा वेदना तो कधीच बघत नाही. स्वतःला दुखावर ठेवून दुसऱ्याच्या सुखात आपला आनंद बघण्याचं सामर्थ्य फक्त पुरुषातच असतं. म्हणून पुरुष वरवर कठोर जरी दिसत असला तरी तो आतून खूपच हळवा मावाळ असतो. परंतु पुरुषांचा हळवेपणा कोणालाही दिसत नाही. पुरुष कधी जगतो का? प्रपंचाचा, कुटुंबाचा, परिवाराचा रहाटगाडा त्याला एकट्याला ओढायचा असतो. बऱ्याच जबाबदारीचं ओझं एकट्या पुरुषांच्या खांद्यावर असतं. घरातल्या बाहेरच्या अडचणीही त्याला सांभाळाव्या लागतात. कुणाचीही मदत न घेता आयुष्याच्या प्रत्येक वळणावर पुरुषाला जपून पावले टाकावी लागतात. मान सन्मानापासून 4 पावले दूर राहून पुरुषांच्या वाटेला पदोपदी दुःख, वेदना, यातना, अपमान, तिरस्कार, विश्वासघात याच्याशिवाय त्याच्या पदरात काहीच पडत नाही. सुखाचे क्षण कमी आणि दुःखाचे क्षणच पुरुषांच्या वाटेला जास्त येतात. मनातल्या व्यथा सांगाव्या तरी कोणाला? कोण ऐकतो? कोणीही नाही. एखाद्याला सांगून जरा वेळ मन हलकं वाटल्यासारखं होतं, पण ते ओझं तर स्वतःच्या डोक्यावरच असतं ना. आजच्या काळात तरी दुसऱ्याच ओझं कोणी घेत नाही. स्वतःच्या समस्या स्वतःलाच सोडवायच्या असतात. अशा वेळी बायको, मुलं सुद्धा हस्तक्षेप करत नाही. म्हणून पुरुष रडण्यासाठी कुठेतरी एकांत बघतो आणि एकटाच रडून घेतो. एका पुरुषांचं आयुष्य वाटतं तितकं सोपं नसतं. मुळात पुरुष कोणालाच कळत नाही. कोणाकडून मन दुखावले गेले तरी तो सहजासहजी वाईट वाटून घेत नाही. प्रसंग कुठलाही असला तरी त्यावेळेच्या परिस्थितीला समजून घेऊन सारं काही सहज सुलभ करून घेतो. खरं तर हे जग किंवा आजची परिस्थितीत खरेपणा स्वीकारून अत्याचार सहन करण्यात नाही
थोडक्यात प्रामाणिकपणाच नाही, आपल्यातले व आपल्या अवतीभोवती कितीतरी खलनायक असतात. अशा खलनायकांना दुसऱ्याला नायक होताना बघवत नाही. एखादा पुढे जात असले तर त्याचे पाय मागे खेचतात, मग ते घर असो, नातलग असो, नाहीतर ऑफिस. एखादा माणूस खूप चांगला असेल, प्रामाणिक असेल तर त्याला मुद्दामून छळतात, काहीच कारण नसताना अपमानित करतात, चारचौघात अपमानास्पद वागणूक दिली जाते. आता असं करण्यामागे त्यांचा काय हेतू असते हे देव जाणे. कसं आहे, चांगल्या माणसाला चापलुसीपणा किंवा कोणाच्या पुढे पुढे करायला जमत नाही, म्हणून अशी पुरुष मंडळी मागे राहते आणि हाजी हाजी करणारे मागे वळून पाहत नाही. त्यांचा पुढे जाण्याचा वेग एवढा असतो की ते कुठेही थांबत नाही. घरातही असंच असते. इच्छा अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, सांगितलेलं आणून दिले नाही तर वादळात तोड फुटते आणि स्वतःच्या इच्छेला हौसमौजीला तितांजली देऊन घरात काहीच कमी पडायचा नको म्हणून घरच्यांची काळजी घेणारा आपल्याच लोकांकडून घरातल्या कर्त्या पुरुषांचा अपमान होतो. मनासारखे जगता येत नाही म्हणून बाप आणि नवरा नावाच्या पुरुषांचा विरोध झुगारून स्वतःच्या मनासारखे जगणारे काही कमी नाही. मग त्यांचं वागणं, जगणं, राहणं चुकीचं जरी असलं तरी त्यांची पर्वा नसते. कोण काय म्हणेल याची भीती न बाळगता आपल्याच मस्तीत जगणारी आपल्या माणसाचं चुकीचं वागणं एका भल्या पुरुषाने ते खूपच धोकेदायक वाटतं, पण त्यावेळी त्याला सहन करण्याशिवाय पर्याय नसतो. आपलीच माणसं जर मनावर घाव घालून एका पुरुषाला जखमी करत असतील तर त्याला वेदना मुक्त्याने सहन करण्याशिवाय पर्याय नसतो. कुटुंबाचा भार आपल्या खांद्यावर घेऊन आपल्या परिवाराला सुखात ठेवणारा आपल्या माणसाच्या अशाही भावना दुखावायला नको की त्याला एकटेपणा वाटेल. कारण कमावत्या पुरुषाला कुठे कसा काय त्रास सहन करावा लागतो हे घरी बसणाऱ्यांना नाही कळायचे. जे सांगितले ते मिळत असतानाही जर त्याच्या मनाविरुद्ध त्याच्या मर्जीशिवाय वागत असाल तर ते थांबलं पाहिजे. कारण कुटुंबाची ओळख ही पुरुषांमुळे आपल्या माणसाच्या नावाने होते. पावले जराही इकडे तिकडे वाकडी झाली म्हणजे बदनामी पुरुषांचीच होते. मनस्ताप फक्त पुरुषांचाच वाटेला येतो. करणारे करून मोकळे होतात, पण अपमानित पुरुषालाच व्हावे लागते. तेव्हा एक बाप, एक नवरा किंवा एक पुरुष किती जीवाचं रान करून जगतो यावर एक जबाबदारी म्हणून परिवारातील सदस्यांनी चिंतन करणे गरजेचे आहे. आपल्या हसत्या खेळत्या कुटुंबाची ऊर्जा घेऊन आपल्या माणूस घर सोडून घराबाहेर गेल्यावर त्याला अनेकांकडून शाब्दिक चकमकीत जखमी व्हावे लागते. अशा वेळी ज्या जखमांवर आपल्याच माणसाकडून जाणीवेची हळवी फुंकर अपेक्षित असते पण तेही मिळत नाही, मिळाली तर सोबत उपदेशांचे डोसही असतात. अशा अवस्थेत त्या माणसाचा कोंडमारा होतो आणि मग मन गहिवरून येते. त्यावेळी मन कुठे मोकळे करावे हा दीर्घ प्रश्न त्याच्या समोर असतो. तेव्हा आपल्याच कुटुंबियाने आपल्या माणसाचं मन जपलं पाहिजे. त्याचा मनावरचा जखम जाऊ द्या, साधा ओरखडाही पडायला नको. एवढी काळजी घेतली ना तर जगातली भयानक संकटे वादळे न डगमगता समर्थ अंगावर घेण्याचं बळ पुरुषात असते. म्हणून माणसाच्या दिसण्याला जास्त महत्त्व न देता त्याच्या असण्याला महत्त्व द्या. कारण आयुष्यात उसने आधार किती घेतले तरी आपल्या माणसाचाच आधार भक्कम असतो. शिवाय माणसाचा व्यथा समजून घेतल्यानंतर जखमा जाऊ द्यावं. वेदनांची सुद्धा हिंमत होणार नाही त्याच्या जवळ जायला. मित्रांनो, तुम्हाला हे लेख कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. धन्यवाद.